बाह्य प्रक्रिया भाग 1. प्रश्न पहिला. थोडक्यात उत्तरे लिहा. कायिक विदारण म्हणजे काय? खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे म्हणजे कायिक विदारण होय. अपर्णन. कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? कार्बनिक, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत. कार्बन. पहिला प्रकार कार्बनन. पावसाचे पाणी ढगात जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कार्बम्य तयार होते. अशा आम्लात चुनाखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदा. पाणी प्लस CO2 म्हणजे कार्बनिक आम्ल. नंबर 2. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनाखडीचे तयार होतात. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकावर भस्मीकरण ही क्रिया घडते. खडकातील लोहांचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो त्यामुळे खडकांवर तपकिरी रंगाचा थर होतो. जैविक विदारण कसे घडून येते? जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वस्तूंच्या भेगांमध्ये कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर उदाहरणार्थ उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी व इतर कृमी, कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खणक प्राणी म्हणतात. त्यांच्या खणांमुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळ, दगडफूल इत्यादी वनस्पती आढळतात. विदारण व विस्तृत झीज यातील फरक. नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजेच विदारण होय. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय. प्रश्न क्रमांक 2. चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. चूक. भूकंपावर प्रामुख्याने भू-अंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. बरोबर. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. बरोबर. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. बरोबर. अपपर्णातून जांभा खडकांची निर्मिती होते. चूक. बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकांची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 3. विदारण प्रक्रिया लिहा. कायिक विदारण प्रक्रियेचे 3 मुख्य भाग पडतात. कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण. कायिक विदारणाचे 2 उपभाग पडतात. कणात्मक विदारण, खंड-विखंडन, छिन्न-भिन्न विदारण यांचे अपपर्णन.
रासायनिक विदारण, कार्बन द्रवीकरण भस्मीकरण, जैविक विदारण, खनक प्राण्यांना बिळे तयार करणे, झाडांची मुळे खडकांतील तळ्यांमध्ये वाढल्यामुळे. तर धन्यवाद. आपण 9वीचा भूगोलचा पाठ पाहिला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचा भाग बघू. तर नमस्कार. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.